श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, श्रावणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यासोबतच श्रावणामध्ये येणाऱ्या काही असे दिवस असतात की त्या दिवसाला आणखीन जास्त अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. त्यातलंच एक दुर्गाष्टमी. 20 ऑगस्ट 2026 रोजी आहे, आज गुरुवार आणि त्या दिवशी आहे दुर्गाष्टमी. श्रावणातली दुर्गाष्टमी असल्यामुळं या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं आणि दुर्गाष्टमी म्हटली की आपल्याला आई भगवतीच्या, आपल्या कुलदेवीच्या सेवा रुजू करायच्या असतात. आपल्या कुटुंबावरती कुलदेवीचा वरदहस्त कायम राहावा, त्यामुळं आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या सेवा करत असतो. तर आता श्रावण महिना आणि दुर्गाष्टमी आणि त्यातल्या त्यात गुरुवार म्हणजे महाराजांचा वार, म्हणजे आपल्याला ह्या त्रिसूत्री कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी होऊन आई भगवतीच्या चरणी आपल्या सेवा रुजू करायच्यात की जेणेकरून शंभूंचा सुद्धा वरदहस्त आपल्यावरती राहील. त्यासोबत आपल्या गुरुचा म्हणजे स्वामींचा सुद्धा वरदहस्त आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर दुर्गाष्टमीच्या सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीच्या सेवा, आता म्हणजे या तिघांचे पण आशीर्वाद आपल्यावरती राहणार आहेत. तर मैत्रिणींनो, दुर्गाष्टमीचं निमित्त साधून आपल्याला आपल्या कुलदेवीच्या काही सेवा करायच्या आहेत की ज्या सेवा केल्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये नित्य आपल्या कुलदेवीचा वरदहस्त राहतो. त्यासोबतच आपल्याला काही माता लक्ष्मी आपल्या घरात नित्य विराजावी म्हणून काही उपाय सुद्धा करायचे. त्यातला एक असा प्रभावी उपाय आहे जो आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा असतो. तर तो उपाय कोणता, या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण लक्ष्मी चंचल आहे आणि लक्ष्मी सगळ्यांनाच हवी असते. त्यामुळं लक्ष्मी प्राप्तीची कोणती अशी एक प्रभावी सेवा आहे जी आपल्याला श्रावणातल्या दुर्गाष्टमीला करायची आहे, तर ती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा. तर मैत्रिणींनो, आपल्याला आता कृष्ण पक्षामध्ये श्रावणामध्ये 2 दुर्गाष्टमी येतात. तर आता कृष्ण पक्षामध्ये दुर्गाष्टमी येते. तर तुम्ही म्हणाली यावेळेस अडचणी आल्या तर पुढच्या वेळेस करणं शक्य होईल आणि आम्ही कराल, परंतु कृष्ण पक्षामध्ये जी दुर्गाष्टमी येते ती गोकुळाष्टमीच्या वेळेस आलेली आहे. आणि मग त्या दिवशी आपल्याला गोकुळाष्टमीच्या सेवा असतात, गोकुळाष्टमीची कामं असतात. त्यामध्येच आपल्याला आई कुलदेवीच्या सुद्धा सेवा करणं म्हणजे खूप कठीण जातं, आपली खूप धावपळ होते. त्यामुळं आवर्जून कृष्ण पक्षातल्या दुर्गाष्टमीच्या वेळेस सेवा करेल या आशेवरती न बसता तुम्ही 20 ऑगस्ट 2026 रोजी गुरुवारी जी दुर्गाष्टमी आलेली आहे त्या दिवशी आवर्जून या सेवा करा. तर खरंच तुमच्या कुटुंबावरती तुमच्या कुलदेवीचा वरदहस्त कायम राहतो. आई लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नित्य विराजते. त्यामुळं ह्या दिवसाचं औचित्य साधून, श्रावणाचं औचित्य साधून, दुर्गाष्टमीचं औचित्य साधून, गुरुवारचं औचित्य साधून आपल्याला सेवा करायच्यात. आता या दिवशी आपल्याला फक्त एकच सेवा नाही, कारण श्रावण महिना म्हणून भगवान शंकराच्या आपल्या सेवा आल्याच. मग त्यामध्ये तुम्ही शिवलीला अमृताचं पारायण करत असाल, त्यासोबतच आता गुरुवारचं जर तुम्ही 11 गुरुवारचं व्रत सुरू केलेलं असेल किंवा गुरुवारचं व्रत जरी सुरू केलेलं नसेल तरी गुरुवार असल्या कारणामुळं आपल्याला स्वामी सारामृताचा पाठ करणं असतं, 11 माळी जप असतो. आणि त्यासोबतच आपल्या दुर्गाष्टमी आल्या कारणामुळं आपल्याला आई भगवतीच्या चरणी काही सेवा रुजू करायच्यात. म्हणजे आपल्याला या तिघांचाही वरदहस्त एकाच दिवसात सगळ्या सेवा करून मिळवायचं आहे. तर आवर्जून ह्या संधीचं सोनं करून घ्या. तर मैत्रिणींनो, आता ह्या दुर्गाष्टमीच्या दिवशी सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. आपल्या कुलदेवीची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. बऱ्याच भगिनी या नेहमी दुर्गा सप्तशतीचा पाठ संकल्पयुक्त करतात किंवा काही निमित्तानं करतात, काही जण नवरात्रीमध्येच करतात. आता ज्यांना जसं जमतं त्या पद्धतीनं सेवा करत असतात. परंतु श्रावणातल्या दुर्गाष्टमीचं निमित्त साधून आपल्याला आवर्जून एका बैठकीमध्ये हा पाठ करायचा आहे. आणि ज्या भगिनींना हा पाठ करणं शक्य नाही तर त्यांनी सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करायचे. जर तुम्ही 11 वेळेस सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण केलं तर तुम्हाला निश्चितच एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. त्यामुळे भगिनींनो, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही तर या दिवशी तुम्ही एक सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करा की जेणेकरून तुम्हाला या पाठाचं फळ पूर्ण प्राप्त होतं. काय फुल नाही फुलाची पाकळी, ज्या पद्धतीने सेवा करता येतात त्या पद्धतीने आपल्याला सेवा करायच्यात, परंतु सेवेत राहायचं आहे आणि सेवा करायच्यात. कारण संधीचं सोनं करून घेणं सगळ्यांना जमत नाही आणि आपल्याला ह्या संधीचं सोनं करायचंय. श्रावणात आलेल्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला सेवा करून आपल्याला आपल्या कुलदेवीचा वरदहस्त आपल्या कुटुंबावरती कायम ठेवायचा आहे. त्यामुळं तुम्ही वेळात वेळ काढून ह्या सेवा करा. ज्या सेवा सांगते त्या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा, परंतु त्या सगळ्या करणं शक्य नसेल तर काहीतरी का होईना पण तुम्ही सेवा करा. कारण कुलदेवीच्या नावाने आपल्याला ह्या दिवशी जर सेवा केल्या तर निश्चित त्या फलदायी ठरतात. तर मैत्रिणींनो, मग तुम्ही सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करा. मग सिद्धकुंचिका स्तोत्राचं पण पठण करणं शक्य नाही तर तुम्ही या अशा वेळी आपल्या कुलदेवीसाठी एक कुंकुम अर्चन ही सेवा
आई भगवती चरणी रुजू करा. कुंकुमार्चन ही सेवा सुद्धा अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि ही लक्ष्मी प्राप्तीची पण सेवा आहे. आपल्याला कुंकुवाने आपल्या कुलदेवीला अभिषेक करायचा असतो. आता पंचामृताने तर आपण अभिषेक करतोच, परंतु आई भगवतीची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चन ही सेवा. आता ही कुंकुमार्चन सेवा करायची कशी? तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल तुमच्या कुलदेवीचा, टाक असेल, मूर्ती असेल, यापैकी काहीही नसेल तर एक सुपारी किंवा 1 रुपयाचं नाणं घ्या आणि त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा करा, तर निश्चित ती फलदायी ठरणारच आहे. तर आता ही कशी करायची? तर आपल्याला ह्या 3 बोटामध्ये कुंकू घ्यायचंय आणि आपल्याला टाकाच्या पायापासून ते डोक्यापर्यंत किंवा मूर्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमाचं अर्चन करायचंय. आपल्या कुलदेवीवरती आपल्याला कुंकू टाकायचं आहे, म्हणजेच कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. याला आपण कुंकुमार्चन ही सेवा म्हणतो. मग आता ही सेवा करताना म्हणायचंय काय? जर तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करत कुंकुमार्चन करायचंय तर अत्यंत प्रभावी सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे आणि कुलदेवीचाही वरदहस्त आपल्यावरती राहतो. त्यामुळं तुम्ही श्री सुक्तम म्हणत कुंकुमार्चन केलं तरीही अतिउत्तम. आणि तुम्हाला श्री सुक्तम म्हणत कुंकुमार्चन करता येत नसेल किंवा श्री सुक्तम येत नसेल, म्हणता येत नसेल किंवा करत म्हणायला अवघड जात असेल तर अशा वेळेस तुम्ही 9 मंत्राचं पठण करत तुम्ही कुंकुमार्चन करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची. मग ह्या मंत्राचं तुम्ही कुठले मंत्र जेव्हा म्हणतो तर त्यावेळेस ते मंत्र तुम्ही 108 वेळेस म्हणजे 1 माळ करत कुंकुमार्चन ही सेवा करा. आणि जर तुम्हाला 9 मंत्र म्हणायचा नसेल किंवा त्याच्याऐवजी तुम्हाला ओम महालक्ष्मी नमः म्हणायचं असेल तर तुम्ही या मंत्राचं पठण करत सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो. ओम महालक्ष्मी नमः नमो नमः, ओम महालक्ष्मी नमः नमो नमः या पद्धतीनं तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय. ही खूप प्रभावी सेवा आहे. शक्य असेल तर सगळ्यांनी सगळ्याच सेवा करा. शक्य नसतील तर कुठली तरी एक तरी सेवा मात्र आवर्जून करा. तुम्हाला वारंवार मी सांगायले की यातली कुठली तरी एखादी तरी सेवा करा. सगळ्याच जर शक्य नाही तर एखादी तरी करा. तर आता त्यानंतर पुढची सेवा आहे की तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचे. तुम्ही 16 वेळेस जर महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तर तुमच्या घरामध्ये कधीच तुम्हाला लक्ष्मीची चणचण उणीव भासणार नाही. दररोज केलं तर अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि दररोज शक्य नसेल तर अशा दिवसांचं औचित्य साधून तुम्ही आवर्जून करा. आता श्रावणात बऱ्याच जणांनी वैभवलक्ष्मीचं व्रत सुद्धा सुरू केलेलं असेल. वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या दिवशी सुद्धा आपण पूजा वगैरे झालं की महालक्ष्मी अष्टकमचं 1 वेळेस का होईना म्हणजे 1 वेळेस 5 वेळेस जसं शक्य आहे त्या पद्धतीनं आपण आवर्तनं घेतच असतो. परंतु तुम्हाला वैभवलक्ष्मीच्या दिवशी जरी तुम्ही आवर्तनामध्ये पठण केलं तरी सुद्धा या दुर्गाष्टमीचं निमित्त साधून तुम्ही 16 वेळेस श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. तर खूप प्रभावी सेवा आहे. आणि हे पठण करताना जर तुम्ही एक लवंग तुमच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण केली तर ही अत्यंत प्रभावी लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा होते आणि कुलदेवीची सुद्धा सेवा होते. म्हणून म्हणजे तुम्हाला कुलदेवीच्या सेवेसोबत लक्ष्मी प्राप्तीच्या पण सेवा या घडल्या जातात. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा. तुम्हाला 11 लवंग घ्यायच्यात आणि 11 लवंगेत तुम्हाला 11 वेळेस तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि 1 वेळेस महालक्ष्मी अष्टकम पूर्ण झालं की तुम्ही 1 लवंग तुमच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करा. आता ती लवंग अर्पण करायची कशी? जे गोल भाग असतो, टोक जे असतं ते गोल भाग आपल्याकडे करायचे आणि जे निमुळतं टोक असतं ते आपल्याला देवीकडे करायचे आणि त्या पद्धतीनं 1 वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणा, 1 लवंग अर्पण करा. दुसऱ्या वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणा, दुसरी लवंग अर्पण करा. या पद्धतीनं तुम्ही 11 वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणत अर्पण करा. लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणत का होईना तुम्ही ती लवंग जर तुमच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण केली तर ही लवंगाची खूप प्रभावी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. आणि 11 लवंगाची सेवा खूप जण करतात आणि त्यांना खूप छान फलश्रुती मिळालेली आहे. त्यामुळं ज्यांनी आर्थिक चणचणीत आहेत, आर्थिक विवंचनेत अडकलेले आहेत त्यांनी आवर्जून या दुर्गाष्टमीच्या दिवशी, श्रावणातल्या दुर्गाष्टमीचं निमित्त साधून तुम्ही ही सेवा करा. तर तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची चणचण तुम्हाला भासणार नाही. तर या अशा प्रभावी सेवा आहेत ज्या आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी करायच्या आहेत, श्रावणातल्या दुर्गाष्टमीच्या दिवशी करायच्या आहेत. आता पुढच्या दुर्गाष्टमीच्या वेळेस म्हणजे कृष्ण पक्षात येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या वेळेस गोकुळाष्टमी असल्या कारणामुळे त्या दिवशीच्या सेवा, त्या दिवशीची गोकुळाष्टमीची कामं, जन्म उत्सव साजरा करण्याची कामं आपल्याकडे भरपूर असतात. त्यामुळं ते सगळे करून ह्या सेवा करणं शक्य होणार नाही. त्यामुळे 20 तारखेच्याच दिवसाचं सोनं करा आणि त्या दिवशी तुम्ही ह्या सेवा करा. जर तुम्हाला शक्य झाल्या तर तुम्ही गोकुळाष्टमीच्या वेळेस सुद्धा दुर्गाष्टमीच्या निमित्तानं त्या सेवा करू शकता. पण शक्य होणार नाही म्हणून या दुर्गाष्टमीला थोडंसं जास्त लक्ष देऊन किंवा तुम्ही आठवणीनं जर ह्या सेवा केल्या तर निश्चित तुमच्या कुलदेवीचा वरदहस्त तुमच्यावरती राहतो. तर
मैत्रिणींनो, दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक कुटुंबावरती आपल्या कुलदेवी वरदहस्त असणं आवश्यक असतं. कारण कुलदेवीचा वरदहस्त आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीच उणीव भासत नाही, आपल्यावरती कुठलीच संकट येत नाहीत. ती संकट येण्याच्या आधी ती तारण्याची कुवत आपल्यामध्ये आपली कुलदेवी आपल्यात निर्माण करते. त्यामुळे ह्या कुलदेवीच्या सेवा खूप महत्त्वाच्या असतात. आणि स्वामी सुद्धा आपल्याला सांगतात की माझ्या सेवा नाही तर तुम्ही तुमच्या कुलदेवाच्या सेवा सुद्धा करा, की जेणेकरून तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही तुमच्या कुलदेवावर असते. त्यामुळे कुलदेवाच्या सेवा तुम्ही आवर्जून करा. जर स्वामी आपल्याला सांगतात तर आवर्जून आपण स्वामी भक्त आहोत तर आवर्जून आपण आपल्या कुलदेवीच्या सेवा करायला हव्यात. तर ज्यांना जशा जमतात त्या पद्धतीनं, सगळ्या जमल्या तर ठीक आहे, सगळ्या जमत नसतील तर त्यातली एखादी का होईना ती सेवा दुर्गाष्टमीच्या दिवशी, श्रावणातल्या दुर्गाष्टमीचे निमित्त साधून आवर्जून त्यातली एखादी तरी सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या चरणी रुजू करा. तर नित्य कुलदेवी तुमच्या घरात विराजे, यात तिळमात्रही शंका नाही. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.